नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 29 डिसेंबर रोजीच्या चालू घडामोडींचा अभ्यास करत आहोत. बघा मित्रांनो, तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर लेक्चरला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला रेग्युलर लेक्चरचे नोटिफिकेशन मिळत जातील. त्याचबरोबर जर बघितलं तर आज लास्ट डे तुम्हाला कंबाईन विजेता बॅच मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी या फी मध्ये उद्या या बॅचची फी 999 रुपये होणार आहे. ठीक आहे, तर बॅच ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे. आज शेवटचा दिवस आहे. तुम्ही 999 रुपयामध्ये ही बॅच परचेस करू शकता. त्यानंतर एक नवीन बॅच सुरू होते, कंबाईन विजेता बॅच 2. ठीक आहे, तर ती आता आपण 1 जानेवारी पासून सुरू करणार आहोत. 1 जानेवारी 2025 पासून नववर्षाचा संकल्प घेऊन ही नवीन बॅच सुरू करूया. या बॅचची फी सुद्धा 499 ठेवणार आहोत. त्याचबरोबर न्यू इयर स्पेशल डिस्काउंट आहे बघा, 50% पर्यंतचा डिस्काउंट आहे. फाउंडेशन बॅच जर बघितलं तर 10,000ची बॅच 5,000 रुपयामध्ये, कंबाईन फाउंडेशनची बॅच 8,000ची 4,000 रुपयामध्ये. त्यानंतर जर बघितलं यशवंत बॅच 3,000ची 1,500 रुपयामध्ये 4 महिन्यासाठी बॅच आहे. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं तर कंबाईन विजेता बॅच जी आता 50% डिस्काउंटवर सुरू आहे, 999ची बॅच 499 मध्ये. पोलीस भरतीची सेम 999ची बॅच 499 मध्ये. इथं जर जवळ जर बघितलं तर NCERT स्टेट बोर्डच्या बॅचेसवर 75% पर्यंत डिस्काउंट तुम्हाला बघायला मिळेल. आणि जी ऑल इन वन बॅच आहे ती 1,999 रुपयाची आहे. सगळ्यात सरळ सेवा परीक्षेसाठी चालणार आहे, ती फक्त 799 रुपयाला तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर अभ्यास मित्राचा नोट्स पॅक जो आहे तो तुम्ही 500 रुपयामध्ये परचेस करू शकता. ठीक आहे, ज्यामध्ये तुम्हाला या सगळ्या नोट्स बघायला मिळेल. त्याचबरोबर ॲडिशनल आज तुम्हाला भारताचा भूगोलच्या नोट्स उपलब्ध होऊन जाईल. मागच्या 2 दिवसापूर्वीच आम्ही ह्या नोट्स उपलब्ध करून देणार होतो, पण काही तांत्रिक अडचणीस्तव त्या नोट्स उपलब्ध करता आल्या नाही. त्याचबरोबर कंबाईनसाठी टेस्ट सिरीज आहे, त्याचाही तुम्ही फायदा घेऊ शकता. 6 टेस्ट आपल्या झालेल्या आहे. आगामी येणाऱ्या काळामध्ये 4 टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर बघायला मिळेल. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करू शकता. या लेक्चरची PDF टेलिग्राम चॅनलवर आणि इंस्टाच्या पेजवर अभ्यासविषयक रील्स तुम्हाला बघायला मिळतील. तर 29 डिसेंबर रोजीच्या चालू घडामोडीचा आपण अभ्यास करूया. बघा मित्रांनो, मैया सांडू यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे? तर त्या मॉल्डोवा या देशाच्या राष्ट्रपती बनल्या आहे. मॉल्डोवा हा युरोपमधील एक देश आहे. चिशिनाऊ ही त्याची राजधानी आहे. चलन आहे मॉल्डिवन लियू. आणि आता मैया सेंडू हे तिथल्या काय आहे? ठीक आहे, तर राष्ट्रपती बनले आहे. यानंतर बघा, अलीकडे आपले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा निधन झालेला आहे. हे तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं असेल, वाचलं असेल. पण त्यांच्याविषयी एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की जे मनमोहन सिंग आहे तर त्यांना वयाच्या कितव्या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं? तर बघा मित्रांनो, मनमोहन सिंग यांना वयाच्या 92 वर्षी त्यांचं निधन झालं, पण त्यांना पद्मविभूषण पुरस्कार जो आहे तर तो 1987 सालामध्येच मिळाला होता. आता त्यांच्याविषयी आपला 100% प्रश्न विचारला जाईल आणि या लेक्चरच्या माध्यमातून 100% तो प्रश्न तुमचा कव्हर सुद्धा होणार आहे. तर तुम्हाला आता काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 1987 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. त्यानंतर 2004 ते 2014 या काळामध्ये ते भारताचे पंतप्रधान बनले 2 वेळा. ठीक आहे, 2 वेळा. त्याचबरोबर जर बघितलं तर भारतावर जेव्हा संकट आलं होतं, म्हणजे भारतावर जेव्हा समजून घ्या की 1991 मध्ये जे संकट आलं होतं तर तेव्हा त्यांनी भारताचं अर्थमंत्री पदाची धुरा जी ती सांभाळली होती आणि भारताला एक नवीन पॉलिसी स्वीकारायला लावली होती, LPG पॉलिसी, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. तर त्या पॉलिसीमुळे आज आपला भारत एवढा डेव्हलप झालेला आहे. त्यामागे जर आपण बघितलं तर विजन कुणाचं होतं? मनमोहन सिंग यांचंच होतं. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी झाला होता पंजाबमध्ये. पण ते पंजाब भारतातलं नाही, पाकिस्तानमध्ये आज जे पंजाब आहे तिथे त्यांचा जन्म झाला होता. काँग्रेस पक्षाचे होते. शीख समुदायातील पहिले पंतप्रधान बनणारे ते व्यक्ती होते. भारताचे जे 13वे पंतप्रधान होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ते पंतप्रधान दोनदा बनले आणि त्यांचं आत्मचरित्र आहे चेंजिंग इंडिया. त्याचबरोबर पुढे जाऊया, ते RBIचं गव्हर्नर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेले आहे. 1982 ते 1985 या दरम्यान RBIचे ते 15वे गव्हर्नर होते.
1991 मध्ये ते भारताचे अर्थमंत्री होते. 1987 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. 1993 मध्ये त्यांना अर्थमंत्र्यांसाठीचा युरो मनी अवॉर्ड मिळाला. 2017 मध्ये त्यांना इंदिरा गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तिसरा क्वेश्चन आहे विकास पंचायत कर्मयोगी. तर बघा मित्रांनो, पंचायत राज संस्थांना बळकट करण्यासाठी आपण एक नवीन योजना सुरू केलेली आहे, विकास पंचायत कर्मयोगी. ठीक आहे. तर विकास पंचायत कर्मयोगी उपक्रम सुशासन दिनी कोणत्या माजी पंतप्रधानांच्या 100व्या जयंती निमित्ताने सुरू करण्यात आला. तर बघा मित्रांनो, सुशासन दिवसच कधी सेलिब्रेट केला जातो, तर 25 डिसेंबरला सेलिब्रेट केला जातो. आणि हाच दिवस का, तर या दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झालेला आहे, त्यांचा जयंतीचा दिवस आहे. आणि मग आपण जर बघितलं, अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 ला झाला होता. आणि आता त्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर या 100व्या जयंतीच्या दिवशी आपण जर बघितलं तर विकास पंचायत कर्मयोगी नावाचा उपक्रम जो आहे तो ग्रामीण भागातील ज्या काही पंचायत राज संस्था आहेत त्यांना बळकट करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. यानंतर आपण जर बघितलं तर चोंक ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी नावाचं पुस्तक कोणी लिहिलं आहे. तर बघा मित्रांनो, अर्थशास्त्राचं ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे, भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी जे आहे, तर त्यांनी चोंक ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. आता काही महत्वाची इतिहासातील प्राचीन पुस्तकं बघूया ज्यावर प्रश्न विचारले जातात. जसं की रामायण कोणी लिहिले आहे, तर वाल्मिकी यांनी लिहिलेलं आहे. महाभारत वेदव्यास ऋषीजींनी लिहिलेलं आहे. नागनंद, रत्नावली, प्रियदर्शनी हर्षवर्धन यांनी लिहिलेले आहे. यावर आता हर्षचरित बघा, यावर क्वेश्चन आला होता 2024च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये. तर बाणभट्ट यांनी हर्षचरित लिहिलेलं आहे. कादंबरी बाणभट्ट यांनी लिहिलेली आहे. गीत गोविंद जयदेव यांनी लिहिलेलं आहे. दशकुमार चरित्रम दंडी यांनी लिहिलेलं आहे. राज तरंगिणी काश्मीरचा इतिहास जो आहे तो कल्हण यांनी लिहिलेला आहे. कानून ए मसुदी तहकीके हिंद अलबरुनी लिहिलेलं आहे. किताब उल हिंद अलबरुनी लिहिलेलं आहे. लैला मजनू आमिर खुसरोने लिहिलेलं आहे. कोणत्या राज्य सरकारने कोटद्वार शहरात पहिला वाईन टुरिझम इनिशिएटिव्ह जो आहे तो सुरू केलेला आहे? तर बघा मित्रांनो, उत्तराखंड राज्य सरकारने कोटद्वार या शहरामध्ये पहिला वाईन टुरिझम इनिशिएटिव्ह जो आहे तर तो सुरू केलेला आहे. तर बघा मित्रांनो, उत्तराखंडने स्वतःच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी वाईन टुरिझम इनिशिएटिव्ह म्हणजे ते काय करणार आहे, तर उत्तराखंडमध्ये ज्या वेगवेगळ्या वाईन बनवल्या जातात तर त्यांचं कशा बनवल्या जातात कशा नाही आणि त्याचबरोबर त्यांचे कोणते प्रकार आहे काय आहे तर ते सुद्धा लोकांना दाखवण्याचा इथं आपण प्रयत्न जे आहे ते उत्तराखंडचं सरकार करणार आहे. आणि त्यामुळे उत्तराखंडमध्ये पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार आहे. तर असा उपक्रम जो आहे तो उत्तराखंड सरकारने सुरू केलेला आहे. त्यानंतर 2024 मध्ये 129 बिलियन डॉलर म्हणजे 129 अब्ज डॉलर एवढा रेमिटन्स जो आहे तर तो कोणत्या देशाने मिळवलेला आहे? ठीक आहे. तर प्रश्न मी तुम्हाला सोपा करून सांगितला. प्रश्न असा आहे 2024 मध्ये 129 अब्ज डॉलरच्या आवाकासह कोणता देश सर्वात मोठा रेमिटन्स प्राप्तकर्ता म्हणून उदयास आलेला आहे? तर बघा मित्रांनो, रेमिटन्स काय असतं तर समजून घ्या. आता आपला भारत आहे, ठीक आहे. भारताच्या बाहेर बरेचसे भारताचे नागरिक जात असतात कामासाठी, ठीक आहे. आणि मग कामासाठी दुसऱ्या देशात जातात आणि तिथून जर ते भारतामध्ये पैसा जर पाठवत असेल तर त्याला काय म्हटलं तर रेमिटन्स म्हटलं जातं. तिथून जर ते भारतात पैसा पाठवत असेल तर त्याला काय म्हटलं तर रेमिटन्स म्हटलं जातं, ठीक आहे. आणि मग रेमिटन्स पाठवण्यामध्ये भारताचा कोणीच हात धरू शकत नाही सध्याच्या सिच्युएशनला. भारत जर बघितलं भारतामध्ये 129 बिलियन डॉलरचा रेमिटन्स जो आहे तो पाठवण्यात आलेला आहे 2024 वर्षामध्ये. आपण जर बघितलं आपल्या पाठीमागे मेक्सिको आहे, त्यांचं 70 बिलियन डॉलरच्या आसपास आहे. म्हणजे भारत किती पुढे आहे रेमिटन्सच्या बाबतीत तुम्ही बघू शकता. आपल्या विदेशातील लोक जे आहे ते किती भारतात भरभरून पैसा पाठवू राहिले हे तुम्ही बघू शकता, ठीक आहे. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिको आहे तर तिसऱ्या क्रमांकावर चीन आहे, ठीक आहे. आपण जर बघितलं तर आता 2023 मध्ये रेमिटन्स मध्ये 1.2% वाढ झाली होती. 2024 मध्ये ती 5.8% झालेली आपल्याला बघायला मिळते. यानंतर भारताविषयी महत्त्वाचे चालू घडामोडी जाणून घेऊया. बघा 2025 मध्ये पहिला खो खो विश्वचषकाचं आयोजन कोण करणार आहे? भारत. भारताचा 56वा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प. सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी NCX 2024 लॉन्च कोणी केलं तर भारताने. G20 मध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था कोणता देश आहे तर भारत. 7% आपली अर्थव्यवस्था वाढत आहे. सी व्हिजिल 24
हा कोणत्या देशाच्या नौदलाचा तटीय संरक्षण सराव आहे? तर भारताच्या नौदलाचा हा सराव आहे. कॅनडाने भारतासह किती देशांचा फास्ट ट्रॅक व्हिसा कार्यक्रम संपवला? तर 14 देशांचा. ज्येष्ठ पोलो खेळाडू एच.एस. सोडी यांचं निधन झालं, ते कोणत्या देशाचे होते? तर भारताचे. न्यायमूर्ती संजय खन्ना जे आहे तर ते भारताचे कितवे सरन्यायाधीश बनलेले? ते 51वे सरन्यायाधीश बनलेले आहे. 7वा क्वेश्चन आहे, भारताने 2030 पर्यंत मलेरिया मुक्त दर्जा प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवून मलेरियाच्या रुग्णांमध्ये किती टक्के घट केली आहे? तर बघा मित्रांनो, जेव्हापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, ठीक आहे, स्वातंत्र्य मिळालं म्हणजे 1947 पासून आपण मलेरियाचे जे काही रुग्ण आहे त्यामध्ये किती प्रमाणात घट जी आहे ती केली आहे, किती टक्के घट आपल्याला प्राप्त झालेली? तर जवळपास 97% घट जी ती मलेरियाच्या रुग्णांमध्ये आपल्याला झालेली बघायला मिळते. ठीक आहे, तर आता इथं काही आकडेवारी सांगतो, नीट लक्षात द्या. बघा मित्रांनो, मलेरियाच्या रुग्णांची संख्या 7.5 कोटीवरून 2023 मध्ये फक्त 20 लाखावर आली. म्हणजे एकेकाळी ती किती होती? स्वातंत्र्याच्या वेळी 7.5 कोटी होती, आता ती 20 लाखावर आली. ठीक आहे, मृत्यूंची संख्या 8 लाख व्हायची मृत्यू, तर ती 83 वर आली. म्हणजे एका वर्षात 8 लाख मृत्यू व्हायचे मलेरियामुळे, आता ते 83 वर आले. आणि आता अजून एक मेन म्हणजे की मलेरिया मुक्त होण्याचं भारताचं लक्ष्य काय? तर 2030. त्यानंतर 8वा क्वेश्चन आहे, वित्तीय क्षेत्रात एआयचा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जबाबदार आणि नैतिक वापर सुनिश्चित करण्यासाठी फ्री एआय, ठीक आहे, फ्री एआय मॉडेल, ठीक आहे, विकसित करण्यासाठी कोणत्या बँकेने एक समिती स्थापन केली? तर बघा मित्रांनो, बँकिंग क्षेत्रामध्ये, वित्तीय क्षेत्रामध्ये एआयचा चांगला वापर व्हावा यासाठी आपण जर बघितलं तर एक समिती जी आहे तर ती भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थापन केली आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर समिती लक्षात ठेवा, यामध्ये 8 सदस्य असतील आणि यांच्या माध्यमातून फ्री एआय विकसित केले जाईल, ज्याचा वापर वित्तीय क्षेत्रामध्ये केला जाईल. तर आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये करण्यात आली. कायदा आहे 1934 चा. मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्रामध्ये. संजय मल्होत्रा जे ते गव्हर्नर आहे, पहिले गव्हर्नर होते सर ऑस्बॉर्न स्मिथ. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. हरित उपक्रमाचा भाग म्हणून कोणत्या विमानतळाने कचरा प्रक्रिया युनिट सुरू केला आहे? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर एखाद्या विमानतळाच्या शेजारीच त्यामधून निघणारा जो काही कचरा असेल तर तो प्रोसेस करून त्याला लगेच रिसायकल करून त्याला लगेच समजून घ्या की यूज करू शकतो त्या गोष्टींना. तर अशा प्रकारचा कचरा युनिट सुरू करणारं भारतातील पहिलं विमानतळ बनलेले देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ, इंदोर. तर अलीकडे इंदोरच्या महानगरपालिकेने खूप चांगलं काम करत आहे. अलीकडे तुम्ही एक बघितलं, ऐकलं असेल, मी तुम्हाला शिकवलेले सुद्धा आहे की जे काही लहान मुलं जे काही भीक मागतात तर त्यांना जर भीक दिली तर त्या व्यक्तीच्या विरोधात काय केलं जाईल? FIR केली जाईल. ठीक आहे, इंदोर महानगरपालिकेकडून. आणि या तरतुदी आपण जर बघितलं तर एक आणि म्हाताऱ्या माणसांनी सुद्धा पैसे दिले म्हाताऱ्या माणसाला, ठीक आहे, तर तिथं सुद्धा FIR केली जाईल. या तरतुदी 1 जानेवारी 2025 पासून लागू केल्या जाणार आहे. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर भारतातील पहिलं नेट झिरो, आपण जर बघितलं नेट झिरो कार्बन एमिशन नाही, भारतातील पहिलं शून्य कचरा असणारं विमानतळ जर कोणतं बनलेलं आहे तर ते इंदोर बनलेलं आहे. यानंतर जर बघितलं ज्यामधून कचरा बाहेर, शून्य कचरा म्हणजे काय? तर प्रत्येक विमानतळामधून कचरा बाहेर पडतो. ठीक आहे, कचरा जर बघितलं उत्सर्जित होतो, पण तोच कचरा परत रिसायकल केला जातो. म्हणजे विमानतळाच्या बाहेर तो कचरा जातच नाहीये. ठीक आहे, त्यामुळे शून्य कचरा असलेलं विमानतळ कोणतं आहे? इंदोर आहे. ठीक आहे, यानंतर डिसेंबर 2024 मध्ये आशियाई युवा आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये युवा भारतीय वेटलिफ्टर्सनी किती पदकं जिंकली? तर 33 पदकं जिंकलेली आहे. लक्षात ठेवा. आता याविषयी अजून 2-3 पॉईंट लक्षात ठेवा. ही स्पर्धा कुठं झाली? तर बघा, आशियाई युवा आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोहा, कतर मध्ये झाली. पहिला महत्वाचा मुद्दा. आणि एक इथं जोशना साबर नावाचा खेळाडू, त्याने 3 सुवर्ण पदकं जिंकली एकट्यानेच. ठीक आहे, आणि एक विक्रम नोंदवलेला आहे, तो मूळचा उत्तर प्रदेशचा खेळाडू आहे. 33 पदकामध्ये 7 सुवर्ण, 16 रौप्य आणि 10 कांस्य पदकं आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आगामी खो खो विश्वचषक 2025 साठी खो खो फेडरेशन ऑफ इंडियाने कोणत्या बॉलिवूड स्टारची सह ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे? तर आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की सलमान खानला ब्रँड अँबॅसिडर बनवण्यात आलं, तर त्याच्या जोडीला अजून एक ब्रँड अँबॅसिडरची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तो म्हणजे टायगर श्रॉफ. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय.
खो खोचा वर्ल्ड कप जो आहे तो 13 ते 19 जानेवारीमध्ये भारतामध्ये आयोजित केला जाणार आहे. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 फूट उंच पुतळ्याचं अनावरण कोणत्या शहरात करण्यात आलं? तर बघा, अटल बिहारी वाजपेयी यांचा 100 फूट उंच जो पुतळा आहे तर त्याचं अनावरण लखनौ या ठिकाणी करण्यात आलं. हे अनावरण जे आहे ते भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जे आहे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जे आहे तर ते दोघांनी मिळून केलेलं आहे. या पुतळ्याचे शिल्पकार जे ते अमरपाल सिंह हे आहे. कोण आहे? तर अमरपाल सिंह. यानंतर बघा मित्रांनो, आता पुतळ्याचा आपण अभ्यास केला तर महत्त्वाचे पुतळे सगळे बघून घेऊया. बघा मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लचित बोरफुकन यांचा 125 फूट उंच पुतळा कास्याचा पुतळ्याचं अनावरण कुठे केलं? तर जोरहाट, आसाम. त्यानंतर संत रामानुजन यांचं स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटीचं अनावरण कुठे करण्यात आलं? हैदराबाद, तेलंगणा. बेंगलोरचे संस्थापक नादप्रभू केंपेगौडा यांचा समृद्धीचा पुतळा कुठे तयार करण्यात आला? स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी, बेंगलोरमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131व्या जयंतीच्या निमित्ताने 70 फूट उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ नॉलेजचं उद्घाटन कुठे करण्यात आलं? लातूर, महाराष्ट्रामध्ये. गृहमंत्री अमित शहा यांनी श्रीनगर, जम्मू काश्मीर येथे रामानुजाचार्य यांचे 4 फूट उंच शांती प्रतिमेचं अनावरण केलं. हे सुद्धा लक्षात ठेवा. आदि शंकराचार्य यांचं स्टॅच्यू ऑफ वननेस या 108 फूट उंच पुतळ्याचं अनावरण कुठे करण्यात आलं? तर ओंकारेश्वर, मध्य प्रदेश. त्यानंतर G20 परिषदेदरम्यान नटराजचा पुतळा कुठे बसवण्यात आला? तर भारत मंडपम नावाची इमारत बनवण्यात आली त्यामध्ये. त्यानंतर कोणत्या राज्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं? तर डेहराडून, उत्तराखंडमध्ये. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस या 206 फूट उंच पुतळ्याचं अनावरण कुठं करण्यात आलं? तर विजयवाडा, आंध्र प्रदेशमध्ये. ठीक आहे, तर हे महत्त्वाचे पुतळे लक्षात ठेवायचे आहे. आता टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे की आपले पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान ज्यांचं अलीकडे निधन झालं, त्यांना पद्मविभूषण पुरस्कार कधी मिळालेला आहे हे तुम्हाला सांगायचे. त्याचबरोबर आपली कंबाईनसाठी विजेता बॅच तुम्ही जॉईन करू शकता. आजच्या दिवस त्या बॅचवर ऑफर आहे. त्यानंतर जर बघितलं तर आपली विजेता बॅच 2 लॉन्च होतीये, ती तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर या न्यू इयर ऑफरचा तुम्ही फायदा घेऊ शकता. त्याचबरोबर नोट्स पॅक आहे आपला, त्याचबरोबर टेस्ट सिरीज आहे, या सगळ्यांचा तुम्ही फायदा घेऊ शकता. यासाठी तुम्ही आपला अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, इन्स्टाचं पेज फॉलो करा. ठीक आहे, थांबूया मित्रांनो, आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.